and students, in the last period we have finished or completed some of the figures of speech with its definition with examples. And dear friends, today we are going to study the remaining figures of speech that you are looking on the screen. Dear friends, we have discussed about its definition. First number figure of speech simile, second number metaphor, third number alliteration, fourth number personification. These figures of speech we have completed. Also we have completed number 6 antithesis, fifth antithesis, number 6 paradox, and today we are going to study number 7 apostrophe. Dear friends, see the meaning in English and in Marathi. Apostrophe. In apostrophe, apostrophe is a figure of speech in which non-living things or abstract ideas, absent persons are spoken to or addressed to as if they are present. म्हणजेच इथं निर्जीव घटक किंवा अमूर्त अशा कल्पना किंवा निसर्गातील काही घटक किंवा जे एखादा व्यक्ती तिथं नाही पण त्याला उद्देशून असं बोललं जातं तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच असतो. मराठीत बघा, निर्जीव वस्तूला किंवा अमूर्त कल्पनेला किंवा निसर्गातील घटकाला उद्देशून बोलणे तेव्हा हा फिगर्स ऑफ स्पीच असतो, अपॉस्ट्रॉफी. उदाहरणार्थ बघा, सागर प्राण तळमळला जे मजसी ने परत मातृभूमीला. म्हणजे सागर प्राण तळमळला, आता निर्जीव घटक आहे त्याचा प्राण तळमळला असं जेव्हा बोललं जातं तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच असतो. इंग्लिशमध्ये एक्झाम्पल बघा, म्हणजे जे घटक अमानवी आहेत, निर्जीव आहेत, त्याला मानवी आहेत असं उद्देशून बोललं जातं. फॉर एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे चंद्राला एक टोपलीभर चांदणं मागतो आहे इथं कवी. म्हणजे तो देऊ शकतो का बरं? चंद्र माणसासारखा देऊ शकतो का टोपलीभर फुलं? आपण म्हणतो तसं टोपलीभर फ्लावर आपण म्हणतो तसं टोपलीभर मूनलाईट म्हणजे टोपलीभर चांदणं दे असं चंद्राला मागितलं जातं. म्हणजे नॉन ह्युमन थिंग आहे किंवा नॉन लिव्हिंग थिंग आहे मून, पण त्याला ॲड्रेस्ड म्हणजे उद्देशून बोललं गेलेलं आहे तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच अपॉस्ट्रॉफी होतो. तर हाऊ टू राईट आन्सर? अपॉस्ट्रॉफी, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आन्सर अपॉस्ट्रॉफी डबल डॉट non-living things addressed a basket full of moonlight, or non-living thing moon addressed a basket full of moonlight or demanded a basket full of moonlight. Next figure of speech बघा, euphemism number 8 that you are looking on the screen. euphemism is, आता इथली लँग्वेज काय का असं आधी मराठीमध्ये मी सांगतो. euphemism मध्ये एखादं कटू सत्य किंवा हार्ड वाक्याच्या ऐवजी सॉफ्ट वाक्य वापरले जातात. खवळून रागवून जे आपण बोलतो त्याच्याऐवजी सॉफ्ट लँग्वेजचा वापर केला जातो. किंवा एखादं कटू सत्य आहे, वाईट सत्य आहे, पण ते सौम्य शब्दात सांगितलं जातं तेव्हा इफिमिझम हा फिगर ऑफ स्पीच असतो. बघा बरं, हीच माहिती इंग्लिशमध्ये समजते का? की इफिमिझम इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच सॉफ्ट ऑर माइल्ड words are used for hard or blunt one, or euphemism is a figure of speech in which soft or mild words are used instead of hard or rash words. म्हणजे हार्ड किंवा रॅश शब्द वापरण्याच्या ऐवजी सौम्य शब्दात एखादं कटू सत्य मांडलं जातं तेव्हा इफिमिझम हा फिगर ऑफ स्पीच असतो. आता बघा इंग्लिशमध्ये हिता आता माहिती दिलेली आहे, त्या अगोदर वाचू आपण. मी माझ्या सोप्या भाषेत पुन्हा सांगतो तुम्हाला. इफिमिझम, माइल्ड ऑर इनडायरेक्ट एक्सप्रेशन्स फॉर वन दॅट इज ऑफेन्सिव्ह ऑर ब्लंट. इफिमिझम म्हणजेच पर्यायुक्त अलंकार. एखादी अप्रिय किंवा अशुभ गोष्ट
सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगणे. उदाहरणार्थ, तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. 1 नंबर. म्हणजे सरकारचा पाहुणचार म्हणजे सरकारचा मार खात आहे असं न म्हणता पाहुणचार घेत आहे म्हणजे सौम्य शब्द वापरले. किंवा त्याच्या आईला देवआज्ञा झाली म्हणजे त्याची आई ठार झाली किंवा मेली असं न म्हणता, डेड झाली न म्हणता त्याच्या आईला देवआज्ञा झाली म्हणजे ती मृत पावली अशी सौम्य शब्द वापरले जात आहेत. तर आता मी इथल्या भाषेपेक्षा मी अजून सोप्या भाषेत सांगतो, बघा समजतंय का. इफेमिझम इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच mild or soft expressions are used instead of hard or blunt one. For example, आपण एखादं समजा एखादी व्यक्ती मृत झाली असे म्हणण्यापेक्षा किंवा डेड झाली असे म्हणण्यापेक्षा सी इज नो मोर, सी इज नो मोर, ती जिवंत नाही म्हणजे ती मेली म्हणण्याच्या ऐवजी ती जिवंत नाही. सॉफ्ट वर्ड्स म्हणजे आता सी इज नो मोर एक्झाम्पल बघा. सी इज नो मोर. हाऊ टू राईट आन्सर. इफेमिझम सॉफ्ट डबल डॉट सॉफ्ट वर्ड्स or mild words are used instead of blunt one. पुन्हा एकदा बघा. सी इज नो मोर in bracket there is suggestion, name and explain the figure of speech. Or another method, find out the examples from the poem which are the examples of euphemism असं म्हणतात. तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की सी इज नो मोर. हाऊ टू राईट आन्सर. euphemism double dot mild or soft expressions are words are used for blunt word or instead of blunt or hard words. नेक्स्ट एक्झाम्पल बघा अजून समजतंय का. सी इज पास्ड अवे म्हणजे ती निघून गेली म्हणजेच ती सौम्य शब्दात सांगितलं ती निघून गेली पण ती मेली असं नाही ना म्हणलं. मेली म्हणलं की हार्श वर्ड झाले. तर सी पास्ड अवे, पास्ड अवे म्हणजे निघून गेले. तर सी पास्ड अवे. हाऊ टू राईट आन्सर. इफेमिझम डबल डॉट माइल्ड एक्सप्रेशन्स और माइल्ड वर्ड्स यूज्ड इंस्टेड ऑफ ब्लंट वन और हार्ड वन. ओके. नंबर 9 फिगर ऑफ स्पीच सिनेकडोक. सिनेकडोकची माहिती बघा. मीन्स चेंज ऑफ नेम. सिनेकडोक मीन्स चेंज ऑफ नेम, नावात बदल करायचा. द ॲक्च्युअल नेम ऑफ द थिंग ऑर पर्सन रेफर्ड टू इज नॉट युज्ड बट अ प्रॉमिनंट फीचर इज नेम्ड ॲज स्टँडिंग फॉर इट, दॅट इज सिनेकडोक. म्हणजे अप्रत्यक्ष वर्णन वापरण्याची पद्धत. एखाद्या व्यक्ती तिथं प्रेझेंट नसताना सुद्धा त्या प्रेझेंट आहे असं वर्णन केलं जातं तेव्हा सिनेकडोक एक्झाम्पल असतं. हा फिगर ऑफ स्पीच आपल्याकडं एवढा नाही वापरला. त्यानंतर रिपिटेशन 10 नंबरचा आपण कंप्लीट केला की ज्याच्यामध्ये काय म्हणलं. रिपिटेशन ॲड्स चार्म टू द एक्सप्रेशन अँड एनहान्स इट्स रेटॉरिकल क्वालिटी. एक्झाम्पल स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. असं न मी सांगितलं काय सांगितलं. रिपिटेशनमध्ये डायरेक्ट वर्ड रिपीट असतात. शब्द रिपीट झालेला असला की रिपिटेशन. तर यामध्ये आपण बघितलेलं अलिट्रेशन आणि रिपिटेशन मधला फरक. अलिट्रेशन अक्षर रिपीट आहे, रिपिटेशनमध्ये शब्द रिपीट आहे. तुम्हाला ते उदाहरणं शोधून लिहायला सांगितले. आता उदाहरणार्थ रिपिटेशनमध्ये स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट. तर स्मॉल स्मॉल शब्द रिपीट झाला. रिपिटेशन डबल डॉट डायरेक्ट वर्ड स्मॉल इज रिपीटेड फॉर ग्रेटर एम्फसिस ऑफ द पोएम. नंबर 11 टॉथॉलॉजी. टॉथॉलॉजी या अलंकारामध्ये काय असतं तर वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरले जातात. एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द वापरले जातात तेव्हा टॉथॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच असतो. इंग्लिशमध्ये बघा. डिफरंट वर्ड्स ऑफ द सेम मिनिंग क्लोज टुगेदर आर युज्ड फॉर द सेक ऑफ फोर्स. म्हणजे डिफरंट वर्ड्स ऑफ सेम मिनिंग, वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा फिगर ऑफ स्पीच असतो टॉथॉलॉजी. तर एक्झाम्पल बघा आता टॉथॉलॉजीचं इथं दिलेलं आहे. मदर आय एम व्हेरी वेल, आय वॉज नेव्हर बेटर. तर व्हेरी वेल हाच अर्थाचा शब्द आहे. पुढं बेटर म्हणजे वेगळे शब्द पण मिनिंग सेम असेल तेव्हा टॉथॉलॉजी असतो.
मग उत्तर कसं लिहिणार? समजा मदर आय एम व्हेरी वेल, आय वॉज नेव्हर बेटर. तर टॉथॉलॉजी डबल डॉट वन सेम मिनिंग ऑफ द डिफरंट वर्ड्स, व्हेरी वेल अँड बेटर असं. त्यानंतर इंट्रॉगेशन 12 नंबरचा इंट्रॉगेशन रेटॉरिक्स, दॅट मीन्स क्वेश्चन. तर तुम्हाला मी हा शिकवलेला आहे, घेतलेला आहे की ज्या लाईनच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे ती लाईन लिहायची. फ्रॉम पोएम नंबर हा सेक्शनच आहे पोएट्री सेक्शनवरती 2.1 to 2.6. जिथं क्वेश्चनची लाईन आहे कवितेत 2.1 पासून ते 2.6 पर्यंत 8 पर्यंत. तर त्या क्वेश्चन मार्क असणारी लाईन काढायची, रेटॉरिक्स किंवा इंट्रॉगेशन म्हणायचं आणि क्वेश्चन आस्क्ड म्हणायचं. तर 12-13 नंबरचे आहेत ना, रेटॉरिकल क्वेश्चन इज अ क्वेश्चन इन विच क्वेश्चन इज आस्क्ड विच नीड नॉट गिव्ह एन आन्सर बिकॉज हिअर क्वेश्चन इम्प्लाइज द आन्सर. प्रश्नामध्येच उत्तर असतं, हे शिकवलंय, सांगितलंय मी तुम्हाला. 14 नंबरचा हायपरबोल बी घेतलेला आहे मी, अतिशयोक्ती. त्याच्याबद्दल बोललेलो आहे अगोदर की अतिशयोक्ती, हायपरबोल, ओव्हर स्टेटमेंट्स आर युज्ड और जे एक्झाजरेटेड टर्म्स आर युज्ड, द स्टेटमेंट्स विच आर बियॉन्ड द ट्रूथ, दॅट इज द हायपरबोल. क्लायमॅक्स, लॅडर, क्लायमॅक्स असेंडिंग ऑर्डर आणि अँटी क्लायमॅक्स डिसेंडिंग ऑर्डर. तर हे पण दोन्ही फिगर ऑफ स्पीच झालेले आहेत. 17 नंबरचा अँटी क्लायमॅक्स, 16 नंबरचा अँटी क्लायमॅक्समध्ये सांगितलं डिसेंडिंग ऑर्डर. तर 17 नंबरचा ओनोमॅटापोइया हा पण झाला की साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड. आता 18 नंबरचा बघा, ट्रान्सफर्ड इपिथेट. ट्रान्सफर्डचा अर्थ बघा काय? ट्रान्सफर्ड म्हणजे स्थलांतर आणि इपिथेट मीन्स अन ॲडजेक्टिव्ह. दॅट इज या आधी मराठीत बघा, या अलंकारामध्ये विशेषणाचं स्थलांतर त्याच्या ठराविक ठिकाणावर न करता दुसऱ्याच ठिकाणावर विशेषणाचं स्थलांतर केलं जातं, तेव्हा फिगर ऑफ स्पीच असतो ट्रान्सफर्ड इपिथेट. पुन्हा एकदा बघा, ट्रान्सफर म्हणजे मायग्रेशन, स्थलांतर, आणि इपिथेट म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. विशेषणाचं स्थलांतर त्याच्या ठराविक पोझिशनवर न करता दुसरीकडेच केलं जातं, तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच ट्रान्सफर्ड इपिथेट असतो. बघा इथं काय माहिती दिली ते लक्षात घ्या, पुन्हा सोप्या पद्धतीने माझी माहिती लक्षात ठेवा. मग ट्रान्सफर्ड इपिथेट, एन ॲडजेक्टिव्ह. इपिथेट मीन्स एन ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम प्रॉपर पर्सन ऑर ऑब्जेक्ट टू अनदर पर्सन ऑर ऑब्जेक्ट. एका वस्तूचा, घटनेचा, अनुभवांचा, व्यक्तीचा गुणधर्म दुसऱ्याच्या वर्णनासाठी वापरणे. उदाहरणार्थ, कर्णाचे उदार हात. उदार हे विशेषण आहे. किंवा एक्झाम्पल बघा तिथे दिलं इंग्लिशमध्ये, सी वॉज स्टील स्टँडिंग ऑन द बस स्टँड विथ एक्सपेक्टंट आयज. एक्सपेक्टंट हा ॲडजेक्टिव्ह आहे इथं. आता इथं तुम्हाला एवढं डिटेल नाही समजणार, पण मी अजून सोप्या पद्धतीनं सांगतो ते बघा. ट्रान्सफर्ड मीन्स मायग्रेशन. ट्रान्सफर्ड मीन्स मायग्रेशन and epithet means an adjective. That is, in this figure of speech, an adjective is transferred from its proper position to another position. Or in this figure of speech, an adjective is transferred from its proper place to another place. For example, आता मुलाचं सौंदर्य सांगण्यासाठी आपण कुठला विशेषण ॲडजेक्टिव्ह वापरतो? तर मुलाचं सौंदर्य सांगण्यासाठी आपण हँडसम वापरतो. पण इथं कवितेत असा बोलतो बघा वाक्य, राम इज अ ब्युटिफुल बॉय. आता ब्युटिफुल हा विशेषण ॲडजेक्टिव्ह कुणासाठी आहे? मुलीसाठी आहे. पण तो कुणावर स्थलांतरित केला? मुलावर. तर वाक्य पुन्हा एकदा बघा, राम इज अ ब्युटिफुल बॉय. हाऊ टू राईट आन्सर? आता ब्युटिफुल मुलीवरून मुलावर ट्रान्सफर केला आहे, राम हा मुलगा आहे, राम इज अ ब्युटिफुल बॉय. तर तेच हाऊ टू राईट आन्सर? ट्रान्सफर्ड इपिथेट डबल डॉट अँड इपिथेट हँडसम इज ट्रान्सफर्ड फ्रॉम. आता हँडसम कोणासाठी आहे? बॉय. आणि कोणावर ट्रान्सफर केला आहे? गर्ल. किंवा आता मी म्हणलंय राम इज अ ब्युटिफुल बॉय. आता ब्युटिफुल कुणासाठी आहे? मुलीसाठी आहे. वापरलाय कोणासाठी? मुलासाठी. राम इज अ ब्युटिफुल बॉय. तर उत्तर असं, ट्रान्सफर्ड इपिथेट अँड इपिथेट ऑर ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल. हा ब्युटिफुल कोणासाठी आहे? मुलीसाठी आहे. ट्रान्सफर रामवर केला आहे, म्हणजे राम कोण आहे? मुलगा. तर ट्रान्सफर्ड इपिथेट अँड इपिथेट ऑर ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल इज ट्रान्सफर्ड फ्रॉम गर्ल टू
राम दॅट इज बॉय. उत्तर असं होईल, पुन्हा एकदा सांगतो. राम इज अ ब्युटिफुल बॉय. ट्रान्सफर्ड इपिथेट डबल डॉट अँड इपिथेट ब्युटिफुल इज ट्रान्सफर्ड फ्रॉम गर्ल टू बॉय. किंवा नंतरचं उदाहरण देतो अजून एक सेम तसं समजण्यासाठी. सीता इज अ हँडसम गर्ल. सीता इज अ हँडसम गर्ल. आता सीता मुलगी आहे आणि हँडसम हा ॲडजेक्टिव्ह वापरला आहे, तो कोणासाठी आहे? मुलासाठी आहे, पण वापरला आहे सीता मुलगीवर. मग उत्तर कसं होईल? सीता इज अ हँडसम गर्ल अँड ट्रान्सफर्ड इपिथेट डबल डॉट अन epithet or an adjective handsome is transferred from boy to सीता दॅट इज गर्ल. तर इथं कुठलं उदाहरण दिलंय ते बघूया आपण. इथं काही आहे का बघूया. सी वॉज स्टील स्टँडिंग. आता स्टील स्टँडिंग आणखी एक अलंकार आहे आपण शिकलो त्यातला, की स्टील आणि स्टँडिंगमध्ये यस रिपीट आहे, म्हणजे ॲलिट्रेशन आहे, सिलेबल यस रिपीट आहे. पण सी वॉज स्टील स्टँडिंग ऑन द बस स्टँड विथ एक्सपेक्टंट आयज. अपेक्षित डोळ्याने. एक्सपेक्टंट हा ॲडजेक्टिव्ह आहे. तर उत्तर कसं लिहिता येईल? ट्रान्सफर्ड इपिथेट डबल डॉट अँड ॲडजेक्टिव्ह इज एक्सपेक्टंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम म्हणजे आतुरलेल्या डोळ्यांनी. डोळे आतुरलेले असतात का व्यक्ती? व्यक्ती म्हणजे पर्सन. तर इथं उत्तर असं होईल, ट्रान्सफर्ड इपिथेट अँड इपिथेट एक्सपेक्टंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम पर्सन टू आयज. त्यानंतरचा फिगर ऑफ स्पीच आहे, जो फिगर ऑफ स्पीच आहे तो बघा. आयरनी. टू अपोजिट आयडियाज ऑर सेंटिमेंट्स आर पुट टुगेदर टू रिडिक्यूल. व्यंग दर्शवण्यासाठी, उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार, भावना किंवा घटना एकत्र मांडणे म्हणजेच आयरनी. उपहासात्मक बोलणं. आता उपहासात्मक म्हणजे तुमच्या समजा तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला 40 मार्क पडत आहेत, म्हणजे काटावर पास होतोय, आणि त्याच्याबद्दल कुणीतरी आम्हाला विचारलं की कसा आहे विद्यार्थी अभ्यासाला, पालकांनी वगैरे विचारलं, तो फर्स्ट इन द क्लास. फर्स्ट बट फ्रॉम द लास्ट. म्हणजे पहिला नंबर आहे पण शेवटून पहिला आहे. म्हणजे असं उपहासानं बोललं जातं, तेव्हा आयरनी फिगर ऑफ स्पीच होतो. टू ओल्ड टू वर्क नाव. तर टू ओल्ड टू वर्क नाव म्हणजे आता खूप थकलोय, म्हणजे असे अर्थी वाक्याला आयरनी आणि अपोजिट आयडियाज एवढंच म्हणायचं. यंग इनफ टू लिव्ह हिअर. तर म्हातारा व्यक्ती म्हणतो यंग इनफ टू लिव्ह हिअर, म्हणजे उपहासानं एखाद्या तरण्या माणसाला म्हातारा म्हणलं जाते. आता पण बोललोय आपण की प्ले अपॉन वर्ड, शब्दावरील कोटी. तर आता तुम्हाला सगळे फिगर्स ऑफ स्पीच मी घेतलेले आहेत. तर ते फिगर ऑफ स्पीच जे आहेत ते मी काय केलंय तुम्हाला इथं, फिगर्स ऑफ स्पीच एका बाजूला आणि त्याच्या लाईन्स म्हणजेच एक्झाम्पल्स नेक्स्ट बाजूला. तर तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप ग्रुपवरती मी पाठवतोय तुम्हाला हे सगळे फिगर ऑफ स्पीच. पेज नंबर 162, पेज नंबर 161 आणि पेज नंबर 160. तर 160, 161, 162 असे पेज नंबर तुम्हाला पाठवतो की जिथं एका बाजूला फिगर ऑफ स्पीच आहे, त्याच्यापुढं त्याची एक्झाम्पल असणारी लाईन आहे. तर तुम्ही ते फिगर ऑफ स्पीच आणि त्याचे एक्झाम्पल्स राईट इन युअर नोटबुक्स. तर आता आपण सगळे फिगर ऑफ स्पीच बघितलेले आहेत, की जे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला पोएट्री सेक्शनवरती 2 मार्काला विचारले जातात. आणि पोएम नंबर 2.1 टू 2.8 हा पोएट्री सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो इथं विचारला जातो. यातला आता फक्त एकच भाग राहिला आहे, रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम. तर रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम बघूया लगेच आपण. रायमिंग वर्ड्स, द वर्ड्स विच आर एंडिंग विथ सिमिलर साऊंड आर द सेम साऊंड पेयर्स दॅट कॉल्ड रायमिंग वर्ड्स. तुम्ही हे शिकलाय 4वी 5वी पासून. रायमिंग वर्ड्स काय? समान शब्दाच्या जोड्या.
बाहेर काढणं म्हणजे रायमिंग वर्ड्स. तर उदाहरणार्थ सेड, डेड, मॅन, कॅन, से, ले, स्काय, लाय अशा समान उच्चाराच्या शब्दाच्या जोड्या काढणं म्हणजे रायमिंग वर्ड्स. आणि राईम स्कीम म्हणजे यमक योजना. तर राईम स्कीम करताना कशी करायची असते, तर समजा 4 ओळीचं कडवं आहे, तर प्रत्येक शब्दाच्या लाईनच्या शेवटचा शब्दाचा उच्चार करायचा आणि उच्चार करण्यापूर्वी अल्फाबेटिकल स्मॉल ए नंबर द्यायचा स्टार्टिंगला आणि शेवटच्या शब्दाचा उच्चार करायचा. बघा नीट, खूप सोपं आहे, लक्ष द्या. रायमिंग स्कीम करताना कशी करायची, ए ए बी बी सी सी काय असेल ते. तर समजा 4 किंवा 5 ओळीचं काय कडवं जेवढ्या ओळींचं असेल ते असेल. सुरुवातीला स्मॉल ए न सुरुवात करा, शेवटच्या शब्दाचा लाईनच्या शेवटीचा शेवटचा शब्द आहे तिथं स्मॉल ए मांडा आणि त्या शब्दाचा उच्चार करा, नंतरच्या शब्दाचा उच्चार करा. सेम उच्चार आला तर अल्फाबेटिकल नंबर सेम, म्हणजेच ए नंतरचं पहिल्या लाईनला आहे तो दुसऱ्या लाईनला पण सेम उच्चार असेल तर सेम नंबर येईल म्हणजेच ए येईल. आणि उच्चार बदलला की नंबर बदलेल म्हणजे ए नंतरचा नंबर बी. तर थोडक्यात काय तर प्रोनाऊन्सिएशन सेम, अल्फाबेटिकल नंबर सेम. प्रोनाऊन्सिएशन चेंजेस, अल्फाबेटिकल नंबर चेंजेस. म्हणजे समजा मी एखाद्या लाईनला मॅन आहे, दुसऱ्या लाईनला कॅन आहे शेवटचा शब्द, त्यानंतर थर्ड लाईनला सेड आहे आणि फोर्थ लाईनला डेड आहे. तर मॅन कॅन ए ए, सेड डेड बी बी. मग राईम स्कीम काय येईल, ए ए बी बी. तर आणि समजा पहिल्या कडव्याची लाईन आहे ती वेगळी दुसऱ्या कडव्याची आहे, त्याची समजा सी सी डी डी असेल, तर पहिल्या कडव्याची राईम स्कीम मांडायची ए ए बी बी कॉमा, त्यानंतर दुसऱ्या कडव्याची सी सी डी डी नंतर मांडायची, इरेग्युलर राईम स्कीम. आणि अख्ख्या कवितेची राईम स्कीम सारखीच असेल म्हणजेच ए ए बी बी, तर सगळ्या कवितेची काढायची गरज नाही, रेग्युलर राईम स्कीम म्हणून ए ए बी बी. एका कडव्याची आहे तीच दुसऱ्याची आहे, दुसऱ्याची आहे तीच तिसऱ्याची आहे, तिसऱ्याची आहे तीच चौथ्याची आहे. तर राईम स्कीम सेम असेल तर एका कडव्याचीच काढायची. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीच्या लाईनच्या शेवटी सुरुवात स्मॉल ए न करा, शेवटचा शब्द प्रत्येक ओळीतला शब्द उच्चार करा. पहिल्या ओळीतला शब्द उच्चार करा, समजा मॅन आहे ए मांडा, दुसऱ्या ओळीतला शब्द आहे सेड, तर मॅन आणि सेड उच्चार बदलला. मॅन कॅन असतं तर उच्चार सेम झाला, पण मॅन सेड उच्चार बदलला तर ए बदलला उच्चार म्हणून बी. पुन्हा कॅन डेड आहे, तर पुन्हा त्या कडव्यातला पहिला मॅन आणि कॅन सारखा आहे म्हणून कॅनचा आणि मॅनचा एकसारखा येईल ए ए. आणि सेड आणि चौथ्या ओळीचा तिसऱ्या ओळीचा दुसऱ्या ओळीचा सेड आहे आणि चौथ्या ओळीचा डेड आहे, तर त्याला बी बी येईल. म्हणजेच तुमची राईम स्कीम काय येईल, ए बी ए बी. तर एका कडव्यातील समान उच्चारातील शब्दाला सेम अल्फाबेटिकल नंबर येईल, एका कडव्यातील वेगळ्या उच्चारातील शब्दाला वेगळा नंबर म्हणजे ए नंतरचा बी, बी नंतरचा सी असे नंबर येतील. तर राईम स्कीम मांडताना मात्र जे असेल ते वरून खाली जायचं डिसेंडिंग ऑर्डरनं, जे असेल क्रम तुमचा ए ए बी बी, तर तो क्रम मांडायचा राईम स्कीम. रायमिंग वर्ड्स 1 मार्काला आणि राईम स्कीम 1 मार्काला अशी विचारली जाते. जेव्हा आपलं रेग्युलर सुरू होईल तेव्हा मी पुन्हा तुम्हाला हे घेईन. तर आता हे जे तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनवरती दिसत आहे ते फिगर्स ऑफ स्पीच आणि त्याचे पुढे लाईन्स म्हणजेच एक्झाम्पल्स. तर इट इज युअर ड्युटी टू राईट these figures of speech and their examples in your notebook. I will send you it in your personal WhatsApp group. Till then, thank you. Okay.